नमस्कार, श्रीमंतीची गुरुकिल्ली या कार्यक्रमात मी यामिनी सुनील महामुंडकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हायचं असतं, पण यासाठी आर्थिक नियोजन करणं हे सगळ्यात महत्त्वाचं। कारण आर्थिक नियोजन केल्याशिवाय यशाची आणि श्रीमंतीची गुरुकिल्ली मिळवणं अशक्य आहे। आर्थिक नियोजनाचे अनेक मार्ग आपल्या आजूबाजूला असताना नेमकं नियोजन कशामध्ये करायचं? जर गुंतवणुकीच्या माध्यमातून नियोजन करायचं असेल तर ते स्टॉक मार्केटमध्ये करायचं का? आर्थिक यशासाठी शेअर बाजार एक उत्तम पर्याय आहे का? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहेत। कारण आज या कार्यक्रमात सहभागी झालेत शेअर मार्केट एक्सपर्ट, ट्रेडर आणि सल्लागार डॉक्टर शशांक रावले। डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत। नमस्कार। मंडळी, आज डॉक्टर शेअर बाजार एक उत्तम आर्थिक यशाचा मार्ग या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत। पण त्याआधी मी तुम्हाला डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर शशांक रावले हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि यशस्वी असे शेअर ट्रेडर, इन्व्हेस्टर, सल्लागार आणि टेड स्पीकर आहेत। त्यांना त्यांच्या या प्रामाणिक कामासाठी आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आणि यात विशेषतः महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारीजी यांच्या हस्ते बेस्ट टेक्निकल अनालिसिस अँड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर हा पुरस्कार त्यांना मिळाला। आणि त्याचबरोबर अभिनेता सोनू सूद, विद्युत जामवाल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा अनेक दिग्गजांच्या हस्ते देखील त्यांना मोठमोठे पुरस्कार मिळालेत। आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरांनी शेअर बाजार या विषयामध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातून PhD म्हणजेच डॉक्टर की ही पदवी मिळवली आहे। आणि खूप कमी लोक आहेत मंडळी की ज्यांनी शेअर बाजार या विषयामध्ये PhD केली आणि त्यापैकीच डॉक्टर शशांक रावले हे एक आहेत। आणि या सोबतच फोर्ब्सने देखील डॉक्टरांच्या कामाची दखल घेतली आणि त्यांचं 700 शब्दांचं आर्टिकल एक प्रसारित केलंय। आणि तसंच डॉक्टरांनी आतापर्यंत जवळपास लाखो विद्यार्थ्यांना शेअर बाजाराचं संपूर्ण ज्ञान दिलंय। डॉक्टर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण विषयाला डायरेक्ट हात घालूया। मग विषयाशी निगडीतच पहिला प्रश्न आहे की आर्थिक यश एखाद्याला कमवायचं असेल तर शेअर बाजार एक उत्तम मार्ग आहे का? काय सांगाल तुम्ही? येस, नक्कीच मॅडम, भरपूर चांगला मार्ग आहे। आणि हे मी ठामपणे प्रेक्षकांनो का बोलू शकतो? कारण गेले मी 17 वर्ष मार्केटमध्ये आहे आणि 1 लाखाहून जास्त लोकांना मी प्रेक्षकांना मी ट्रेन केलेलं आहे। आणि ती लोक माझ्यावर काय बोलतायत आज लक्षात प्रेक्षकांनो, आज जेव्हा मी लोकांना ट्रेन करतो सो माझ्याबद्दल लोक काय बोलताय हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुम्ही माझी गुगलवर जाऊन तुम्ही गुगल रिव्ह्यूज माझे चेक करा, शशांक रावले ग्रुप रिव्ह्यूज टाका, तुम्ही जाऊन माझे रिव्ह्यूज प्रेक्षकांनो चेक करा, तुम्ही जाऊन चेक करा। मला 4.9 ची रेटिंग आहे प्रेक्षकांनो। लोक भरभरून माझ्याबद्दल लिहितात, ऑलमोस्ट सगळ्यांनी मला 5 स्टार रेटिंग दिलेले आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता। आणि मॅडम, आपण गुगल रिव्ह्यूज कोणी डिलीट पण मारू शकत नाही, आपल्याला माहितीच, राईट? सो त्यामुळे ते सगळे जेन्युइन रिव्ह्यूज आहेत ते तुम्ही जाऊन चेक करू शकता। त्यामधनं कुठल्या क्लायंटशी तुम्हाला जर बोलायचं असेल ते पण माझी टीम तुम्हाला बोलणं करून देईल प्रेक्षकांनो। सो लक्षात घ्या, नक्कीच मार्केटमध्ये भरपूर चांगला पैसा आहे आणि आपण मराठी माणसांनी नक्कीच मार्केटमध्ये पुढे यावं आणि ट्रेडिंग गुंतवणुकीमध्ये नक्कीच आपण यश कमवावं। प्रेक्षकांनो लक्षात घ्या, आज तुम्ही दिवसभरामध्ये, मॅडम लोकांना एक प्रश्न असतो, ठीक आहे सर बोलतात पण नोकरी करतो किंवा मी व्यवसाय करतो, मला वेळ मिळत नाही, असा लोकांचा प्रश्न असतो। तर मला प्रेक्षकांना आपल्या मॅडम सांगायला आवडेल की प्रेक्षकांनो, मी अशा काही टेक्निक्स, अफलातून टेक्निक्स डेव्हलप केल्या आहेत की तुम्ही 10 मिनिटांमध्ये प्रेक्षकांनो, मॅडम एक सामान्य माणूस, मला पहिले एक सांगायला आवडेल की 10 मिनिटांमध्ये एक सामान्य माणूस जास्तीत जास्त 2 ते 3 कंपन्यांचा अनालिसिस करेल, मॅक्सिमम 2 to 3 कंपनीज। जर त्या व्यक्तीला जर त्या 150-200 कंपन्यांचा अनालिसिस करायला सांगितला तर तो 8-9 तास लावेल व्यक्ती अनालिसिस करायला। पण प्रेक्षकांनो मला सांगायला आवडेल की मी त्याच 10 मिनिटांमध्ये जवळपास 150 ते 250 कंपन्यांचा अनालिसिस करतो 10 मिनिटात। आणि हे सगळं मी करून पण दाखवतो प्रेक्षकांनो। तुम्ही माझ्यावर, मी जेव्हा तुम्ही आमच्यावर जॉईन होता तो आम्ही लाईव्ह मध्ये अनालिसिस, लाईव्ह मध्ये ट्रेडिंग, लाईव्ह मध्ये प्रॉफिट सगळं काही तुम्हाला करून दाखवतो। तेव्हा जाऊन तुम्हाला दिसतं हा जर माणूस 200-300 लोकांसमोर जर लाईव्ह मध्ये प्रॉफिट करून दाखवू शकत असेल मग आम्ही का नाही कमवू शकत? हा तुम्हाला एक वेगळ्या लेवलचा कॉन्फिडन्स येतो। मग ते लाईव्ह सेशन कधी असतील, काय असतील, ह्याची सगळी माहिती तुम्ही प्रेक्षकांनो माझ्या टीमकडे घेऊ शकता। तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसत आहेत, माझ्या टीमकडे नक्कीच माहिती घ्या, तुम्हाला त्याच्यासाठी नक्कीच माझी टीम जी मदत करेल। सो लक्षात घ्या, ट्रेडिंगमध्ये तो फायदा होतोच, आपण 10 मिनिटात चांगले पैसे कमवू शकतो। मोबाईल, कम्प्युटर कुठेही बसून तुम्ही ट्रेडिंग करू शकता आणि आपल्या वेळेला भरपूर चांगल्या पैशामध्ये कन्वर्ट करू शकता। ज्यासाठी लक्षात घ्या, तुम्हाला शिक्षणाची वयाची काही घट नाही, कमी शिक्षित व्यक्ती पण नक्कीच चांगल्या तरी प्रेक्षकांनो ट्रेडिंग हे करू शकते। आणि लक्षात घ्या, आज माझ्याकडे प्रेक्षकांनो गावाखेड्यातली पण लोक जे एकदम कमी शिक्षित आहेत ते पण चांगले ट्रेडर झालेत आणि त्यामुळे मला फार मोठा अभिमान आहे की मी एका कमी शिक्षित व्यक्तीला पण मी जर उभं करू शकतो तर यापेक्षा चांगली गोष्ट काय प्रेक्षकांनो? सो नक्कीच तुम्ही हे करू शकता। आणि अजून एक गोष्ट मला प्रेक्षकांनो सांगायला आवडेल की ह्याची पोस्ट पावती म्हणून तुम्ही माझ्या टीमला जेव्हा फोन कराल, तुम्ही मिस कॉल, ते माझी टीम तुम्हाला कॉल करेल। सो त्यांच्याकडनं
सगळे प्रूफ मागा की मी किती कमवतोय, माझे क्लायंट्स किती कमवत आहेत, माझा प्रॉफिट किती आहे, माझ्या क्लायंटचं प्रॉफिट, सगळे प्रूफ नक्की मागा प्रेक्षकांनो. आणि त्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नका. ज्यावेळी तुम्हाला विश्वास पडेल येस नक्की चांगला पैसा मार्केटमध्ये बनतो, तेव्हा जाऊन तुम्ही म्हणता ना चांगलं एक यश कमवू शकता. लक्षात घ्या, माझी टीम तुम्हाला PNL म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट विच इज अ लिगल स्टेटमेंट विच कॅनॉट गेट मॅन्युप्युलेटेड, कोणी मॅन्युप्युलेट म्हणजे त्याला कोणी फेरबदल त्याच्यामध्ये करू शकत नाही, ती स्टेटमेंट तुम्हाला डायरेक्ट प्रोव्हाइड करेल. आणि त्याच्या पुढे नक्कीच काही जग नाही प्रेक्षकांनो. म्हणजे लिगल स्टेटमेंट आहे ज्यामध्ये दिसतं की खरोखर मी माझी लोक किती पैसे कमवत आहेत, ते सगळं तुम्हाला माझी टीम नक्कीच प्रेक्षकांना प्रोव्हाइड करेल. त्यानंतर नक्कीच तुमचा विश्वास पटेल आणि नक्कीच आम्ही तुम्हाला लाईफ टाईम साथ देऊ चांगलं ट्रेडिंग आणि गुंतवणूक करायला माझ्या माध्यमातून. नक्कीच तुम्ही पुढे जाऊ शकता. म्हणजे एकंदरीत शेअर मार्केटच्या माध्यमातून आपण आर्थिक यश नक्कीच कमवू शकतो. डॉक्टर, आणखीन एक प्रश्न आहे की तुम्ही आज लाईव्ह कार्यक्रम घेताय, पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक खास लाईव्ह कार्यक्रम घेतो आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये तुम्ही एक पॉवर पॅक तुमच्या ट्रेनिंग कोर्सेसमध्ये काही सवलत देताय, त्या सवलतीबद्दल सांगा. या प्रेक्षकांनो, त्या सवलतीबद्दल मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे आणि त्याची माहिती तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच, पण त्या सवलतीबद्दल सांगण्यात नेमकं कोर्सेस मी शिकवतो काय ह्याची नक्कीच प्रेक्षकांना तुम्हाला मला माहिती द्यायला आवडेल. लक्षात हे जे माझे पॉवर पॅक कोर्स आहे ह्यामध्ये तुम्हाला मी A to Z तुम्हाला A to Z तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज मिळतं. एकदा तुम्ही माझे कोर्सेस केले की तुम्हाला दुसरे कुठले वेगळे माझे कुठले ॲडव्हान्स कोर्सेस, दुसऱ्या कोणाचे कोर्सेस, कुठले युट्यूबचे व्हिडिओ किंवा वेगळी पुस्तकं तुम्हाला स्ट्रिक्टली काही एक करायची गरज नाही. मी तर तुम्हाला एवढं बोलीन की तुम्ही आजबद्दल तुमचे कोणी ओळखीचे ट्रेनर असतील त्यांच्याकडे जाऊन या, नंतर माझ्याकडे होतं या, मग तुम्हाला जमीन आसमानचा फरक कळेल की मी काय करतो आणि बाकी लोक मार्केटमध्ये नेमके काय करतात ते. आणि पण एवढं अश्युरिटी नक्कीच देऊ शकतो की एकदा तुम्ही माझ्याकडे आला तुम्हाला बाकी प्रेक्षकांना कुठेही जायची गरज नाहीये. एवढं माझं जबरदस्त काम आहे. A to Z तुम्हाला नॉलेज मिळतं. भले तुम्हाला मार्केटचा M पण माहिती नसेल, काही चिंता करू नका, मी तुम्हाला प्रॉपरली ट्रेन करेन. आणि जरी तुम्ही थोडेफार ट्रेडर इन्व्हेस्टर असाल तरी पण तुम्ही बिंदास येऊ शकता. त्याची पण आम्ही प्रॉपरली तुम्हाला ट्रेनिंग हे प्रेक्षकांना देणार आहे. लक्षात घ्या, आम्ही हे जे कोर्सेस घेतो ज्यामुळे तुम्हाला आम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन्स देणार आहे. जे रेकॉर्डेड सेशन आहे ते लगेचच तुम्हाला मिळतील. म्हणजे जसं आज तुम्ही एनरोल कराल राईट, तसंच लगेच तुम्हाला आजच्या आज तुम्हाला माझ्या टीमकडून रेकॉर्डेड सेशन्स मिळतील, जे तुम्ही तुमच्या वेळेच्या नुसार म्हणजे तुम्हाला सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा वेळ आहे किंवा तुम्हाला मे बी शनिवारावर वेळ आहे, जेव्हा पण तुम्हाला वेळ आहे तुम्ही ते रेकॉर्डेड सेशन्स बघू शकता. एवढे ते सोपे सेशन्स आहे प्रेक्षकांनो की तुम्हाला इझिली सगळ्या गोष्टी कळतील. तरी पण जर एखादा प्रश्न अडला तर त्याच कोर्सेसमध्ये माझ्या टीमचे बोर्डलाईन नंबर्स तुम्हाला दिलेले आहेत, ज्यामध्ये माझी एक्सपर्ट टीम तुमच्या प्रश्नांची उत्तर देते. तरी पण जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही तर तो कॉल डिरेक्टली माझ्याकडे आवडतो. माझ्या टीमला स्ट्रिक्टली त्यांना मी हे दिलेलं आहे गायडन्स की बाबा माझ्याकडे कॉल डिरेक्टली डायव्हर्ट झाला पाहिजे आणि मी पर्सनली तुमच्या प्रश्नांची प्रेक्षकांना उत्तर देतो, ज्याने का कुठली व्यक्ती अनआन्सर्ड राहत नाही. आणि कोणी व्यक्ती अनआन्सर्ड राहत नाही त्यामुळे कोणी निगेटिव्ह रिव्ह्यू पण टाकत नाही, सगळेच पॉझिटिव्हली चांगले प्रेक्षकांना पुढे जातात. नक्कीच तुम्ही याचा फायदा घेऊ शकता. त्याचबरोबर लक्षात घ्या, इव्हन मी लाईव्ह सेशन्स पण देतो. आमच्या जेव्हा पण बॅचेस चालू होतील त्याची माहिती पण माझी टीम देईल. मी तुम्हाला लाईव्हमध्ये ट्रेनिंग देतो, लाईव्हमध्ये शिकवतो आणि लाईव्हमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो. त्यामध्ये तुम्हाला एक वेगळ्या लेवलची प्रेक्षकांना मजा येते. तुम्ही हसत खेळत कधी मार्केट शिकला हे तुम्हाला कळत देखील नाही. तो ते हे सगळं तुम्हाला सेम फीज मध्ये मिळतं. त्याच्या प्रश्न आमची जी कोर्सेसची मूळ फीज आहे ती आहे जवळपास 50,000 रुपये. का माहितीये का ते 50,000 मॅडम आम्ही लाईव्ह सेशन्स देतोय जवळपास ते 45 तासाचे कोर्सेस याची मी स्वतः डेव्हलप केलेले आहे. त्यावरच मी रेकॉर्डेड पण देतोय. त्याचबरोबर मी इव्हन त्यांना लाईफ टाईम आम्ही सपोर्ट देतोय. परत त्यांना आम्ही 2 महिन्याचा आम्ही टेक्निकल गायडन्स पण देतो. त्याचबरोबर आम्ही फ्री अकाउंट ओपनिंग, फ्री सॉफ्टवेअर सगळं देतो. आणि अशा अजून आणि तुम्हाला इव्हन एक फायनान्स सेशन आहे प्रश्न ज्यामध्ये गुंतवणुकीचं पूर्ण ज्ञान मिळतं. A to Z गुंतवणुकीचं ज्ञान मिळतं राईट. ज्या बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, PPA, बॉन्ड, पोस्ट ऑफिस, स्टॉक्स आहे, इक्विटी आहे, तुमचं प्रॉपर्टी आहे, त्याच्यानंतर तुमचं गोल्ड आहे, तुमचं त्यांना सिबिल आहे, लोन्स आहे, एव्हरीथिंग जे एका सामान्य व्यक्तीला जे ज्ञान गरजेचं आहे ते सगळं त्या सेशनमध्ये मिळतं. आणि ते असं अफलातून सेशन आहे जे तुम्ही कुठेही फॉर शुअर ऐकलं नसेल. हे सगळं आम्ही त्या 50,000च्या ह्याच्यात देतो, म्हणून त्याची एवढी 50,000 मॅडम कॉस्ट आहे. आणि लोक मॅडम 50,000 फीस पे पण करतात आणि तरी पण ते म्हणतात आम्हाला भरपूर चांगलं व्हॅल्यू फॉर मनी हे मिळालं, जे नॉर्मल डेज मध्ये लोक पे करतात. पण तरी पण आज आपण पुढारी चॅनलवरती आपण लाईव्ह कार्यक्रम घेतोय आणि आपले प्रेक्षक आपल्याला बघतात राईट. तर मी म्हटलं आपण एक काम करूया, आता मॅडम आमचे कोर्सेस चांगले आहेत पण सामान्य व्यक्तीला ते 50,000 फी एफोर्ड पण झाली पाहिजे राईट. तर विचार केला आपण एक काम करूया, आज आपण लाईव्ह कार्यक्रम घेतोय तर स्पेशली आजच्यासाठी आपण एक विशेष सवलत देऊया. तर म्हणजे हा जो प्रेक्षक तुमचा 50,000चा कोर्स आहे तो आपण आज देतोय फक्त 4,300 मध्ये, ओनली इन 4,300 रुपीज इन्क्लुडिंग ऑल टॅक्सेस. तुम्हाला वेगळे टॅक्सेस प्रेक्षकांना पे करायची बिलकुल गरज नाही. सगळं इन्क्लुसिव्ह ऑल टॅक्सेस तुम्हाला 4,300 मध्ये प्रेक्षकांना तुम्हाला हा कोर्स मिळतोय. पण ते लक्षात घ्या, ही जी सवलत आहे आज संध्याकाळी 6च्या आत तुम्हाला एनरोल करायचं. बिफोर 6 PM तुम्ही जर एनरोल केलं तरच तुम्हाला ही सवलत मिळणार आहे. 6च्या नंतर तुम्ही जर एनरोल केलं तुम्हाला पूर्ण फीज पे करावी लागेल, कारण आमच्याकडे लिमिटेड सीट्स आहेत आणि आम्ही जर सगळ्यांना असं डिस्काउंट द्यायला गेलो तर आम्हाला नक्कीच परवडणार नाही प्रेक्षकांनो. कारण लक्षात घ्या, भले आम्ही
4,000-4,500 फी तुमच्याकडे घेतो, पण ह्याचा व्हॅल्यू भरपूर जास्ती आहे. जेव्हा तुम्ही अटेंड कराल ना तेव्हा तुम्हाला कळेल की आम्ही काय लेवलचं व्हॅल्यू कॉन्ट्रीब्युशन करतो. तुम्हाला फार मजा. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो लक्षात घ्या, जर तुम्हाला वाटलं की माझे टेक्निक्स काम करत नाही, प्रॉफिट येत नाही, किंवा तुम्हाला ज्या लेवलचं नॉलेज आहे ते मिळालं, तुम्ही बिंदास विदिन 15 डेज पूर्ण फीचे रिफंड क्लेम करू शकता. एवढा मला प्रेक्षकांना स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे. पण मॅडम अशी कधी वेळच येत नाही, कारण ज्या अपेक्षेने माझ्याकडे लोक येतात त्याहून किती जास्ती त्यांच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्युशन होतं. म्हणजे मी वेगळ्या लेवलला त्यांना ट्रेनिंग देतो. सो त्यामुळे कोणी फीस रिफंड मागत नाही. तरी पण जर तुम्हाला वाटलं मी तुमच्या आयुष्यात कॉन्ट्रीब्यूट नाही करू शकलो, स्पेशली माझे टेक्निक्स काम नाही करत असं तुम्हाला जर वाटलं, तुम्ही बिंदास विदिन 15 डेज तुम्ही पूर्ण फीस रिफंड क्लेम करू शकता. म्हणून तुमच्या पैशाची तुम्हाला काही प्रश्नाची चिंता नाहीये. नक्कीच एवढी अश्युरिटी मी तुम्हाला नक्कीच देऊ शकतो. नमस्कार, मी वेदिका ढेबे. डॉक्टर शशांक रावले यांच्याकडे मी एप्रिलच्या 2nd वीकला इन्व्हेस्टमेंट केली होती आणि आज 2 महिने झाले. या 2 महिन्यात साधारण आमचा पोर्टफोलिओ 10% वरती गेला. म्हणजे मध्ये इलेक्शन्स अँड ऑल मार्केट इतकं अपडाऊन चालू होतं तरीही आमचा पोर्टफोलिओ प्रॉफिटमध्येच होता. थँक्यू सो मच सर तुम्हाला. आणि खरंच तुमच्या सगळ्या टीमला थँक्यू रितेश सर आणि तुमची सगळी टीम, ऑल जी तुमची टीम आहे त्या सगळ्यांना खूप थँक्यू. खूप छान सर्व्हिस आहे. आणि शेअर मार्केटला खरं तर इन्व्हेस्ट करताना मला एवढी भीती वाटायची की असं वाटायचं की नकोच, म्हणजे पैसे डुबतील, इन्व्हेस्ट करायला नको. पण शेअर मार्केट म्हणजे काय हे तुम्ही शिकवलं आणि ती पूर्ण भीती काढून टाकली. त्याबद्दल खरंच सर तुमचं मनापासून आभार मानते मी. आणि खूप छान, इतकी इन्व्हेस्टमेंटमुळे एवढा छान फायदा होतोय आणि पुढेही आयुष्यभर होईल ही मला पूर्ण खात्री आहे. खरंच तुम्ही एक खूप छान आणि खूप पुण्याचं काम करताय असं म्हणायला हरकत नाही की एक मराठी माणूस असून एका मराठी माणसाला पुढे नेतोय. हॅट्स ऑफ यू सर. थँक्यू सो मच. असाच आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू सर. तुम्ही लवकरच एक लाईव्ह अनालिसिस, मार्केटबद्दल अनालिसिस करणार एक सेशन घेणार आहे, त्या सेशन बद्दल आम्हाला सांगा. येस, नक्कीच प्रेक्षकांनो लक्षात घ्या, आता तुम्ही एकदा एनरोल केल्यानंतर आमच्यावर पुढे गेल्यानंतर लवकरच आम्ही एक लाईव्ह सेशन घेणार आहोत, ज्यामध्ये आम्ही लाईव्ह मध्ये ट्रेडिंग, लाईव्ह मध्ये अनालिसिस, ऑनलाईन आपला सेशन असेल, राईट, भरपूर लोक असतात त्यामध्ये. लाईव्ह मध्ये अनालिसिस, लाईव्ह मध्ये ट्रेडिंग, प्रॉफिट कोण दाखवणार आहे तुम्ही प्रेक्षकांनो जाऊन चेक करा. अख्ख्या महाराष्ट्र, भारतात चेक करा, असं लाईव्ह मध्ये दाखवणारं कोण एवढ्या पब्लिक समोर. तुम्हाला सहसा मी तर आम्ही आणि माझी लोक शोधून थकलो, तुम्हाला तर सहसा मला नाही वाटत कोणी भेटेल, राईट. अशा प्रकारे आपण प्रेक्षकांनो काम करतो. जर मी लाईव्ह मध्ये तुम्हाला प्रॉफिट करून दाखवू शकतो, मग तुम्ही स्वतः का नाही करू शकत. आणि सेम टेक्निक्स मी तुम्हाला पण प्रेक्षकांनो शिकवतो. सो नक्कीच जेव्हा तुम्ही एनरोल कराल, तुम्ही ते लाईव्ह मध्ये बघाल ना, तेव्हा वेगळ्या लेवलची प्रेक्षकांनो तुम्हाला मजा येईल. जसं आपण लाईव्ह क्रिकेट मॅच बघतो, नक्कीच त्याहूनही जास्ती तुम्हाला तिकडे मजा येईल. तर ते नक्कीच तुम्ही अटेंड करा, विसरू नका. 1-1.5 तासाचं आपलं सेशन असेल ते, त्यामुळे तुम्हाला मी ते सगळं दाखवणार आहे. आणि त्याच नंतर आपले बॅचेस आणि आपले रेकॉर्डेड लाईव्ह सेशन ते तर आपलं होणारच आहे. पण एक स्पेशल सेशन आपण लवकरच ठेवणार, ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच लाईव्ह मध्ये ट्रेडिंग आणि इव्हन आमचा पोर्टफोलिओ कसा परफॉर्म करतोय, किती प्रॉफिट आहे, ते पण मी सगळं तुम्हाला लाईव्ह सेशन मध्ये दाखवणार. तर नक्कीच तुम्ही ते अटेंड करायला विसरू नका प्रेक्षकांनो. सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सध्याच्या घडीला मलाही पडला आणि आपल्या प्रेक्षकांना देखील पडला असेल की तुम्ही तुमच्या पैशांची गुंतवणूक कशा पद्धतीने करता. या प्रेक्षकांनो लक्षात घ्या, आता गेले जसं मी म्हटलं 17 वर्ष मार्केटमध्ये मी भरपूर गोष्टी ट्राय केल्या. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता शेअर मार्केट मी 17 वर्ष आहे, पण त्याच्या आधी मी वेगळे व्यवसाय केले, वेगळ्या गुंतवणूक केल्या. सगळं केल्यानंतर मला कळलं की मेन जे शेअर मार्केट आहे, म्हणजे शेअर्स इतका प्रॉफिट कुठेही नाहीये. आज मी प्रेक्षकांनो माझा पैसा कुठे गुंतवतो, आता मी माझा प्रॉपर्टीज, गाडी घोडा सगळं घेऊन झालो. आता मी माझ्या आयुष्यात ठरवले आणि ते मी कायमरित्या करत आलोय. ते म्हणजे मी मेन म्हणजे माझा पैसा शेअर्समध्ये लावतो. सेकंडली माझा स्वतःच्या व्यवसायामध्ये लावतो. थर्डली म्हणजे स्वतःचे इम्प्रुव्हमेंट, जसं आता आमचे कोर्सेस आहेत त्याचे तुम्ही पण पुढे जाल, राईट. सो स्वतःची अजून काय प्रगती करता येईल, अजून काय नॉलेज घेता येईल, हे फिजिकली आणि मेंटली ग्रोथ काय करता येईल, त्याच्यामध्ये मी पैसा लावतो प्रेक्षकांनो. आणि ह्याच 2-4 गोष्टी मी पैसा लावतो. मेन म्हणजे मी एक सांगतो, शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणूक जेवढा पैसा आहे तेवढा तुम्हाला फॉर शुअर तुम्ही जाऊन चेक करा. मी ते तुम्हाला नक्कीच चॅलेंज देऊ शकतो. जेव्हा तुम्ही माझ्या ऑनलाईन सेशन मध्ये ह्याचं आता वेळोभावी सगळं तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही, पण तुम्हाला मी सविस्तररित्या सगळं शिकवतो. त्याचे सगळे प्रूफ देतो की तुम्ही आता लक्षात प्रेक्षकांनो, आज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जे बँका, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, पीपीए, बॉन्ड, पोस्ट ऑफिस या सगळ्यामध्ये जे तुम्ही पैसे ठेवता ना, हे सगळा पैसा फिरून कुठे येतो माहिती आहे का तुम्हाला? हा सगळा पैसा फिरून येतो तो म्हणजे इक्विटी म्हणजे शेअर बाजार आणि प्रॉपर्टी म्हणजेच मालमत्ता, ज्या दोनच गोष्टी हा पैसा येतो प्रेक्षकांनो. आणि लक्षात घ्या की हे बाकी सगळे म्हटलं तुम्हाला, बँका, म्युच्युअल फंड, हे सगळे एजंट लोक आहेत, हे सगळे दलाल लोक आहेत. जर तुम्ही तुमचा पैसा दलालांकडे दिला, तुमची कधीच प्रगती होणार नाही. तुमच्या बरोबर ही लोक मोठे होतील, पण तुम्हीच कधी मोठे होणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही चेक करा, तुमच्या नजरेत असं कोणी आहे का ज्याने बँका,
म्युच्युअल फंड, इन्शुरन्स आणि पोस्टात पैसे टाकले आणि तो लाखाचा मोठा करोडपती झाला, तुम्हाला सहसा कोणी मिळणार नाही. पण इक्विटी आणि प्रॉपर्टीमध्ये लाखाचे करोडपती झाले तुम्हाला भरपूर लोक मिळतील. त्याच्यामध्ये एक माझं पण प्रेक्षकांचं नाव आहे. पण आज मी प्रॉपर्टीजमध्ये पण पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत बऱ्यापैकी. पण आज मी भरपूर चांगलं कॅल्क्युलेशन केलंय. मला दिसतंय जेवढा अफलातून पैसा शेअर मार्केटमध्ये आहे तेवढा प्रॉपर्टी काय कुठेच नाही आहे पैसा. आणि हे मी सगळं तुम्हाला प्रूव्ह करून दाखवण्याचं नक्कीच जेव्हा तुम्ही माझे सेशन अटेंड कराल तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघाल तेव्हा तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही एवढं आयुष्यभर काय करवता ह्याचा नक्कीच तुम्हाला म्हणता ना तुम्हाला उलगडा होईल आणि नक्कीच त्यातनं तुम्हाला एक चांगली आयुष्यामध्ये प्रगती करायला नक्कीच मी तुम्हाला प्रश्न हेल्प करेन. नक्कीच डॉक्टर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारच्या आर्थिक यशासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे वेळेचा सदुपयोग. तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग कशा पद्धतीने करता? जस्ट पेक्षा लक्षात घ्या, आज पैसा नंतर येतो बट म्हणतात ना मनी हे बाय प्रोडक्ट आहे. पण म्हणजे तुम्ही कर्म काय आयुष्यात करताय, तुम्ही किती प्रगती करताय, तुम्ही वेळेचा कसा वापर करताय हे फार इम्पॉर्टंट आहे. जसं आता आपलं हे लाईव्ह शूट झाल्यानंतर मी जेव्हा ट्रॅव्हल करेन गाडीमध्ये असेल तेव्हा मी मला टाइमपासवाले व्हिडिओ बघणं, गाणी ऐकणं हे अप टू सर्टन एक्सटेंट ठीक आहे. पण मी जास्त असं नॉलेज घेणं किंवा शेअर मार्केटचा अभ्यास करणं किंवा जे काही आपल्या आयुष्यात प्रगती करायची आहे, आपले गोल्स ठरवणं, ओके, अशा गोष्टी जे माझ्या आयुष्यामध्ये प्रगती करायला मला कामाला येतील एकदा स्वतःच्या आयुष्यात किंवा मी दुसऱ्याच्या आयुष्यात काहीतरी मी कॉन्ट्रीब्यूट करत असेल, अशा प्रकारे मी प्रेक्षकांना वेळ घालवतो आणि त्यामुळेच मी एक चांगलं आर्थिक यश कमवू शकलो. आणि त्याचमुळे एवढी माझ्यावर लाखो लोक कनेक्टेड आहे. सगळ्यांना मी चांगल्याने जे आहे सर्व्हिस देऊ शकतो आणि सगळ्यांना मी चांगली म्हणा प्रगती देऊ शकतो कारण मी स्वतः आयुष्यात या सगळ्या गोष्टी फॉलो करतो. आणि त्यातनंच एक माध्यम जे आहे ते म्हणजे शेअर मार्केट. लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा फ्री असाल, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, ट्रॅव्हलिंग करताय, मे बी तुम्ही लंच ब्रेकमध्ये आहात, ओके, ऑफिसच्या लंच ब्रेकमध्ये, तुम्ही कॉलेजमध्ये आहात, तुम्ही हाऊसवाईफ असाल, जेव्हा वेळ मिळेल आपल्याला 10 मिनिटं तर मॅडम आपण कसाही काढू शकतो. आज आपण कुठेही असो, घरी, ऑफिस, कुठेही असो, एक जरी मित्रमैत्रिणीचा फोन आला तरी पण आपण 10-15 मिनिटं मॅडम अशीच जातात, राईट. पण त्यामध्ये आपल्याला कोणी पैसे आणून देत नाही बोलल्याबद्दल. पण त्याच फोनवरती 30-10-15 मिनिटं प्रेक्षकांनो जर तुम्ही शेअर मार्केटसाठी घालवली नक्कीच तुम्ही भरपूर चांगले पैसे कमवाल आणि भरपूर चांगली आर्थिक प्रगती कराल. आणि म्हणूनच लक्षात घ्या, जेव्हा मी माझं ट्रेडिंग करत असतो ना, जेव्हा मी सकाळच्या वेळेस किंवा जेव्हाही मला वेळ मिळतो, मी जेव्हा ट्रेडिंग करतो तेव्हा मी कोणतेच फोन कॉल उचलत नाही. कारण मला माहिती आहे ट्रेडिंग करून मला भरपूर चांगला पैसा मिळतो, माझी लोक पण कमवतात. हे नको ते फोन कॉल अटेंड करून किंवा म्हणतात ना इव्हन मार्केटिंगचे अनेक फोन येतात, नको ते फोन येतात, हे अटेंड करून मला काय मिळणार, ते नंतर अटेंड करीन माझं काम झाल्यानंतर. ही सवय तुम्ही पण लावून घ्या. फर्स्ट जी प्रायोरिटी आहे ती तुमच्या प्रगतीसाठी केली पाहिजे. तर जाऊन नक्कीच तुम्ही आर्थिक यश कमवू शकता आणि आपल्या वेळेचा भरपूर चांगला म्हणता ना सदुपयोग नक्कीच प्रेक्षकांनो आमच्या माध्यमातून नक्कीच तुम्ही प्रेक्षकांनो करू शकता. एकंदरीत दिवसातून 10 मिनिटं जरी आपण ट्रेडिंग केली तरी आर्थिक यशाचं आपण रहस्य आहे ते जाणून घेऊ शकतो. आणखीन एक डॉक्टर, शेअर मार्केटमध्ये ना IPO ही एक कन्सेप्ट आहे. बरं, IPO मध्ये आपण गुंतवणूक करू शकतो का आणि एकंदरीत हे IPO ही कन्सेप्ट नेमकी काय आहे? लक्षात घ्या, IPO मीन्स इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा शेअर लिस्टिंग होतो त्याला बोलतात इनिशियल पब्लिक ऑफरिंग, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा जी शेअरची फेस व्हॅल्यू आहे जी ₹2, ₹5 किंवा ₹10 असू शकते, त्या फेस व्हॅल्यूवरती शेअर जो आहे तो मार्केटमध्ये येतो. त्याच्यानंतर लिस्ट होण्याआधी त्याच्यावरती डिमांड सप्लाय येतो, राईट. आणि लोक सबस्क्राईब करतात आणि जेवढं सबस्क्राईब झालं त्या हिशोबाने त्याचा लिस्टिंगला त्याचा जो रेट आहे, ज्या दिवशी लिस्ट होत आहे तो आपल्याला रेट कळतो. पण लक्षात घ्या, भले ऐकायला भरपूर छान वाटतं पण माझं स्ट्रिक्टली मत असेल की IPO मध्ये सामान्य लोकांनी तरी ऍटलीस्ट गुंतवणूक करू नये. वाय? बिकॉज IPO जेव्हा मॅडम जोपर्यंत तो शेअर ऑनलाईन आला नाही तोपर्यंत त्याचं म्हणतं ना हे टेक्निकल त्याचं कसं काम आहे, म्हणजे ऑपरेटरचं कसं काम आहे ते आपल्याला कळत नाही, राईट. सो तुम्हाला फंडामेंटलच्या भरोशावर राहावं लागतं प्रेक्षकांनो. सो माझ्या हिशोबाने भारतीय शेअर मार्केट फंडामेंटल अनालिसिस काम करत नाही, माझं वैयक्तिक मत आहे. असं मी का बोलतोय सगळं मी तुम्हाला माझ्या सेशन्समध्ये शिकवतो. सो म्हणून जर फंडामेंटलवर चालत नाही मग आपण कसं अनालिसिस करणार. सो त्यामुळे जर तुम्ही IPOच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तो काइंड ऑफ गॅम्बलिंग होऊन जातं. इव्हन सेबी पण म्हणतं की अनेकदा ज्यांची कंपनी आहे ती लोक आपल्या माणसांना भरपूर शेअर खरेदी करायला सांगतात, ज्यांनी का ते रेट इन्फ्लेट होईल, त्यांच्या कंपनीचं नाव होईल, राईट. आणि जास्तीत जास्त इन्व्हेस्टर्स त्यामध्ये येतील. सो भरपूर गडबडी असतात. सो म्हणून मी बोलेन की सामान्य लोकांनी IPO पासून नक्कीच लांब राहावं. आणि एकदा तो शेअर लिस्ट झाला, ऑनलाईन ट्रेडिंग करतोय, 2, 5, 6 महिने झाले की त्यानंतर तुम्हाला ट्रेडिंग करायचं आहे, त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, जे काय करायचं तुम्ही करू शकता. आणि पेक्षाने तुम्हाला IPO मध्ये जायची गरज काय, हजारो शेअर्स ऑलरेडी लिस्टेड आहेत, जे चांगले शेअर्स आहेत, भरपूर चांगले रिटर्न्स दिलेले आहेत, अजूनही देत आहेत. अजून त्या छोट्याच्या कंपन्या मोठ्या पण झालेल्या आहेत, अजूनही होत आहेत. भरपूर आपल्याकडे म्हणतात ना स्कोप आहे. तर आपल्याला IPO मध्ये बिलकुल जायची गरज नाही. आपला जो मेहनतीचा पैसा आहे, राईट, तो स्मूथली कमी रिस्क आहे, प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन कुठल्याही ह्याच्यामध्ये गॅम्बलिंग, माझ्या हिशोबाने IPO मध्ये पैसा लावणं म्हणजे इट्स अ काइंड ऑफ गॅम्बल. कुठलाही आपला ₹1 सुद्धा प्रेक्षकांना आपण गॅम्बल करायचं नाही, भलेही तुमच्याकडे किती पैसे असो किंवा नसो, पण आपल्याला पैशाबरोबर जुगार खेळायचा नाहीये. सो स्मूथली प्रॉपर अभ्यासपूर्वक जर आपण ट्रेडिंग करून आणि इन्व्हेस्टमेंट पैसा कमवू शकतोय लिस्टेड कंपन्यामध्ये तर नक्कीच आपल्याला IPO कडे जायची प्रेक्षण नक्कीच गरज. हे माझं वैयक्तिक मत असेल आणि याची सविस्तर माहिती मी तुम्हाला अजून सेशन्स मध्ये नक्कीच प्रेक्षण देणार आहे. नक्कीच डॉक्टर, मी ना शेअर मार्केटमध्ये कन्सेप्ट ऐकली आहे की बाबा शेअर मार्केटमध्ये जर गुंतवणूक करायची असेल तर आपला लक फॅक्टर असणं गरजेचं आहे. यावर तुमचं काय मत आहे?
प्रशांत, मी पाहिलंय की मी भरपूर लोक पाहिले आहेत की जर आपण आयुष्यात यशस्वी नसू, अरे मी लक्की नाहीये, तू यश कमवलं, आता मी जसं मी चांगलं यश कमवतोय, पैसा कमवतोय ट्रेडिंग आणि गुंतवणूक, तू लक्की आहेस रे किंवा तुम्ही लक्की आहात, अशी भरपूर लोक बोलतात. मला खूप खूप वाईट वाटतं. मी म्हणतो अरे आम्ही मेहनतीने पुढे आलोय. लक नावाची गोष्ट माझ्या हिशोबाने तरी मार्केटमध्ये नाहीये. तुम्ही जर मार्केटमध्ये यायचं असाल, तुम्ही मी लक्की आहे की अनलक्की आहे असा बिलकुल विचार नाही करायचा. तुम्ही प्रॉपर नॉलेज घ्या, प्रॉपर अभ्यास करा, प्रॉपर ट्रेनिंग घ्या, प्रॉपर शिका. तुम्ही म्हणता ना, तुमचं बाकी मला माहित नाही तुमच्या आयुष्यात किती लक साथ देत असेल किंवा नसेल, पण शेअर मार्केट नक्कीच तुम्हाला लक साथ देईल. का? कारण आमचं म्हणतात आम्ही दिलेलं नॉलेज हे नक्कीच तुम्हाला भरपूर कामाला प्रेक्षानं. आणि म्हणून आपली ही चुकीची मेंटॅलिटी किंवा निगेटिव्ह मेंटॅलिटी असेल की लक माझं चालत नाही, ते असं काही नसतं. चांगला अभ्यास करा, चांगलं नॉलेज घ्या, मेहनत घ्या, नक्कीच तुम्ही शेअर ट्रेडिंग गुंतवून नक्कीच चांगलं यश कमवू शकता. मी का बोलतो माहितीये, कारण आज जेवढी माझ्याकडे हजारो लोक आलेली आहेत ज्यांना मी ट्रेन केले, आजपर्यंत असा कुठलाही व्यक्ती भेटला नाही बोलला की सर तुम्ही मला ट्रेनिंग तर चांगली दिली पण माझं लक मला साथ नाही दिलं म्हणून मी कमवू नाही शकलो. असा एकही व्यक्ती मला भेटला नाही. आणि ही मी लोकांची मेंटॅलिटी बदलली आहे. जेव्हा तुम्ही पण माझ्यावर याल तर तुमची पण नक्कीच ती मेंटॅलिटी बदलली असेल. नॉट ओनली अबाउट शेअर मार्केट, पण तुम्ही तुमच्या आयुष्यापेक्षा काही करत असाल तर लकच्या जागी तुम्ही मेहनत किंवा म्हणता ना तुमचं पोटेन्शियलवर विश्वास ठेवा. आणि लक्षात घ्या, जरी लक असेल ना तर लक पण त्यालाच साथ देतो जो खरोखर मेहनत घेतो किंवा जो खरोखर चांगल्याने प्रयत्न करतो, त्यालाच लक पण साथ देतो. सो नक्कीच हे माझं प्रेक्षण हो, तुम्ही आयुष्यात नक्कीच शब्द लक्षात ठेवू शकता. नक्कीच डॉक्टर, अशी अनेक माणसं आहेत की जे दरवर्षी इन्शुरन्स काढतात, तर इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करणं कितपत योग्य आहे आणि ते फायदेशीर पण ठरतं का? प्रश्न लक्षात घ्या, इन्शुरन्सला फक्त इन्शुरन्स म्हणून बघायचं आहे, गुंतवणूक म्हणून बघायचं नाही. त्याचं मला एक चांगला एक्झाम्पल सांगायला आवडेल. असे आमचे हजारो क्लायंट आहे, पण आता लेटेस्ट आमचं एक वेदिका मॅडम आमच्या क्लायंट आहे, त्यांच्याबरोबर काय इन्सिडेंट झाला ते थोडक्यात सांगतो. त्या मॅडम जे आहेत त्यांनी इन्शुरन्स घेतलेलं, त्यांनी एक काइंड ऑफ पेन्शन प्लॅन प्रेक्षानं घेतलेलं, ज्यामध्ये त्या दर वर्षाला काही पैसे, मला वाटतं 31,000 रुपये ते भरत होत्या. आणि त्यांनी जवळपास 12 वर्षामध्ये त्या इन्शुरन्स कंपनीला जवळपास नाही म्हटलं तरी जवळपास त्यांनी 3,60,70,000 रुपये प्रेक्षानं त्यांनी दिले, राईट. आणि आता त्यांच्या अजून 3-4 वर्ष पॉलिसीमध्ये त्यांना भरणं भाग आहे. अजून त्यांची मॅच्युरिटी मॅडम याची बाकी आहे 15 वर्षांचा. पण आता मॅडमना अर्जंट पैशाची गरज आहे. सो त्यावेळी जेव्हा मॅडम काढायला गेल्या तर त्यांचे 50% ऑलमोस्ट त्यांना 1,60,000 वगैरे समथिंग मिळत आहेत, राईट. 50% पैसे त्यांना कापून येत आहेत. ते म्हणतात एवढा वर्ष 12 वर्ष पैसे ठेवले, ते वाढून मिळणं ऍटलीस्ट बँकेच्या व्याजप्रमाणे वाढून मिळणं तर लांबची गोष्ट आहे. ते त्यांना उलटे ते 50% कापून येतात पैसे, राईट. आणि मी म्हटलं मॅच्युरिटी मिळालं काय मिळणार, म्हणजे ते पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतर त्यांना जे आहे पुढचे आयुष्यभर त्यांना जे एक जवळपास 12 ते 15,000च्या मध्ये त्यांना पेन्शन मिळणार. तुम्ही पब्लिक बोलाल की अरे चांगलं आहे ना 12-15,000 पेन्शन मिळेल, पण प्रेक्षानो आता मी तुम्हाला वेळोभावी सगळं एक्सप्लेन करू शकत नाही. पण महागाई एवढी वाढते प्रेक्षानो की तुम्हाला जे 12-15,000 मिळतील ते तुम्हाला काहीच कामाचे नाही. म्हणजे मॅडमनी जे टाकलेले पैसे आहेत त्यांचे जे जवळपास 3.5 लाख रुपये तेच त्यांना वसूल करायला 10-15 वर्ष जातील पुढची मॅडम, राईट. म्हणजे त्यांनी जर म्हणजे रिटर्न मिळाला त्याच्यानंतर इन्फ्लेशनला कॅल्क्युलेट करून त्यांना रिटर्न्स मिळायला लागतील, जे इन्फ्लेशनला बिलकुल बीट करत नाही. म्हणजे मी तुम्हाला प्रॉपर त्याचं कॅल्क्युलेशन सेशनमध्ये दाखवेन की त्यांना जे आयुष्यभर जे पैसे मिळणारे असतील ते फार फार कमी असतील ॲज कम्पेअर टू महागाई म्हणजे इन्फ्लेशन. तो ही लक्षात घ्या, अशा पैशाचा काही एक फायदा नाही. म्हणून मी पण माझ्या आयुष्यात 1 रुपया पण मी इन्शुरन्समध्ये किंवा म्युच्युअल फंडात किंवा कुठेही टाकला नाहीये. सो लक्षात घ्या, इन्शुरन्स तुम्ही घेऊ शकता, पण कसं तर ओनली टर्म प्लॅन घेऊ शकता. म्हणजे काय, ज्याच्यामध्ये फक्त डेथ बेनिफिट किंवा तुम्हाला म्हणता ना किंवा तुम्ही मेडिक्लेम घेऊ शकता, ज्यावेळी तुम्हाला फक्त इन्शुरन्स मिळतं. पण ज्यावेळी तुम्ही इन्शुरन्सला इन्व्हेस्टमेंट म्हणून किंवा पेन्शन प्लॅन म्हणून किंवा मला काहीतरी मॅच्युरिटी मिळेल म्हणून बघाल तर त्यावेळी तुम्ही पूर्णतः लॉसमध्ये असतात. आता असं मी का बोलतो त्याचं अगेन पूर्ण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला विथ एक्झाम्पल्स आणि विथ प्रॉपर प्रूफ मी तुम्हाला सेशनमध्ये देणार आहे, की ज्याने का तुम्ही कोणी असं बोलू नाही शकत की सर तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून. एवढं मी तुम्हाला प्रॉपर एक्सप्लेन करणार आहे ह्या माझ्या सगळ्या सेशन्समध्ये जे तुम्ही अटेंड करणार आहात. नक्कीच, म्हणजे या सेशनमध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे अगदी तुम्ही थोडक्यामध्ये आज तुम्ही सांगितलेलं आहे. डॉक्टर, आज तुम्ही वेळेअभावी आपल्याला इकडेच थांबावं लागणार आहे, पण मी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते, आज डॉक्टरने आपल्याला शेअर बाजार एक उत्तम आर्थिक यशाचा मार्ग याविषयी आपल्याला अगदी योग्य सदानी मार्गदर्शन आपल्याला दिलेलं आहे डॉक्टरनी. तसंच खास पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी त्यांचा 50,000 रुपयांचा कोर्स अवघ्या 4,300 रुपयांमध्ये तुम्हाला दिलेला आहे. मात्र जर तुम्हाला ही सवलत घ्यायची असेल तर तुम्हाला आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत स्क्रीनवर जे काही नंबर्स दिलेले आहेत त्यांच्यावर मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर सरांची टीम तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणखीन एक शुअरिटी सरांनी आपल्याला दिलेली आहे, ती म्हणजे जर सर त्यांच्या पॉवर पॅक कोर्समध्ये ज्या काही टेक्निक शिकवणार आहेत त्या टेक्निक जर उपयोगी पडल्या नाहीत, ट्रेडिंग करताना जर त्या टेक्निक्स उपयोगी पडल्या नाही तर तुम्हाला या संपूर्ण कोर्सची फी रिफंड देखील केली जाणार आहे. तर मंडळी, आर्थिक यशाचा मार्ग शेअर बाजार आहे का याविषयी सरांनी आपल्याला अगदी योग्य मार्गदर्शन दिलेलं आहे. डॉक्टर, आज तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी अगदी योग्य मार्गदर्शन दिलात, त्याबद्दल आभार. थँक्यू. मंडळी, श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष भागामध्ये वेळ झाली. आज इथेच थांबण्याची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा पुढारी न्यूज.